The frequency of tuning fork is N. Velocity of sound is V. When tuning fork complete X vibration, distance traveled by the wave. Okay, distance traveled by the wave असं विचारलंय. Distance traveled by the wave. मग सांगा as n व्हायब्रेशन साठी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह काय असतं फॉर्म्युला. इफ देर आर n व्हायब्रेशन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह काय असते फॉर्म्युला. लॅम्बडा एन. मग काय चाललं ह्या प्रॉब्लेम मध्ये. ह्या प्रॉब्लेम आपण डिस्कस केलं की काय डिस्कस केलं आपण या प्रॉब्लेम मध्ये की वन व्हायब्रेशनला लॅम्बडा आहे तर एन व्हायब्रेशनला एक्स डिस्टन्स. सो डिस्टन्स ट्रॅव्हल किती लॅम्बडा एन. ओके सो असं या प्रॉब्लेम काय दिलं की एक्स व्हायब्रेशन दिलंय. असं लिहा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एक्स व्हायब्रेशन. Distance traveled in x vibration. Distance traveled in x vibration when tuning fork travel x complete x vibration. Distance traveled by wave विचारलंय. बरोबर आहे ना. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एक्स व्हायब्रेशन. डिस्टन्सला मी डिस्टन्स म्हणतो. डिस्टन्स फाईंड करायचंय. मग व्हायब्रेशन किती आहेत एक्स इंटू लॅम्बडा. आणि लॅम्बडा काय असतोय जर वेलॉसिटी एन लॅम्बडा असेल. वेलॉसिटी एन लॅम्बडा असेल तर लॅम्बडा काय असणार व्ही बाय एन. बरोबर की नाही. सो व्ही बाय एन. त्यामुळे ऑप्शन काय आलं सी ऑप्शन. काला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला. त्यामुळे मी सांगितलं होतं की हे लक्षात ठेवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आफ्टर पर्टिक्युलर व्हायब्रेशन फॉर्म्युला तयार केला होता आपण. त्यामध्ये फक्त मी लॅम्बडा पुट केलं. ऑप्शन बघितलं ऑप्शन इन टर्म ऑफ व्ही एन एन आहे. काला मग आदित्य इज इट क्लिअर एव्हरीवन.